नमस्कार मंडळी, मी कृणाल पुजारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आलो आहे भिवंडीला, भिवंडी मराडेपाडा छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिराला भेट देण्यासाठी। नवीनच मंदिर झालं इथे, हे बघा। तर ही परी आहे माझी मुलगी। तर मंडळी, आपण आज कोण कोण आलोय बघा। ही पूजा, हा शुभम, ही त्याची बायको आहे पूजा, आणि ही माझी बायको काजल। असं आम्ही 6 जण आलो। चला दाखवतो तुम्हाला मंदिर। खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे इथे। हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं। तर मंडळी, इथून पाहू शकता तुम्ही शिवशंकरांचा इथे पुतळा आहे, आणि इथून अशी ही एंट्री आहे मंदिराची। खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे। हे बघा, इथून हे प्रवेशद्वार आहे। असं वाटतंय की आपण कोणत्या तरी किल्ल्यामध्ये आलेलो आहोत। हे बघा, हे प्रवेशद्वार आहे। आता बघ इकडे मंडळी, हे बघा, आतमध्ये आल्या प्रवेशद्वारातून खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे। एवढं थंड वातावरण आहे, बाहेर एवढं ऊन आहे, पण आतमध्ये एवढं थंड वाटतं ना। खूप मस्त असं वातावरण आहे बघा। तर मंडळी, आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये। हे बघा, पाहू शकता तुम्ही, काय मस्त असं नक्षीकाम वगैरे केलेलं आहे मंदिरामध्ये, झुंबर वगैरे लावून खूप छान असे। हे बघा, खांबांमध्ये पण बघा खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे। खूप छान मंदिर आहे, मन पूर्ण प्रसन्न होऊन जातं। असं खूप छान मंदिर बनवलेलं आहे। आत आल्या आल्या इथे बघा, आई तुळजाभवानीचं असं एक छोटंसं मंदिर बनवलेलं आहे। हे बघा, पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर। सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे आहे। मंडळी, हे बघा,
तुम्ही पाहू शकता मंदिर खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे. हे बघा मंदिराचा परिसर सुद्धा एवढा छान आहे की पूर्ण मन प्रसन्न होऊन जातं. तर मंडळी इथे संतांची मांदियाळी दाखवलेली आहे आणि तसेच इथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांची प्रतिमा लावलेली आहे. या ठिकाणी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची प्रतिमा लावलेली आहे. आणि इथून पुढे गेल्यावर हे बघा शिवजन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा एक फ्रेम लावलेला आहे. या ठिकाणी बाल शिवबांना आऊसाहेब शिक्षण देताना दाखवलेलं आहे. तसेच त्यांचं हत्याराचं शिक्षण वगैरे अशी प्रतिमा दाखवलेली आहे. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा अशी स्वराज्याची प्रतिज्ञा करतानाची ही फ्रेम दाखवलेली आहे. इथे हे वेगवेगळ्या म्हणजे शिवजन्मापासूनचे शिवपराक्रम पुढे सर्व अशा प्रतिमा दाखवलेल्या आहेत इथे. हे बघा ऊन असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा जो शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं त्या किल्ल्याची प्रतिमा दाखवलेली आहे. छत्रपतींचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण काय होते मग शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देताना असं एक फ्रेम तयार केलेली आहे. इथे पुण्याच्या पुण्यभूमीत सोन्याचा नांगर चालवून शेतीची प्रेरणा आऊसाहेबांनी दिली होती शेतकऱ्यांना, त्याची एक फ्रेम दाखवलेली आहे. इथे अफजल खान वधाचा हा देखावा आहे. हे बघा अफजल खानाला शिवाजी महाराजांनी कसे मारले. तर या ठिकाणी शिवकालीन शस्त्रे आहेत. हे तलवारींचे विविध प्रकार, शिवकालीन शस्त्रे. शिवरायांचा आरमारी धोरण, आरमारावरची पकड शिवरायांची, त्याच्याबद्दल ही प्रतिमा इथे साकारलेली आहे. वीर शिवाजी काशिंद यांचं बलिदान, त्याच्यापूर्वीच जे महाराजांचा आणि शिवा काशिद यांची भेट जी झाली होती त्याचा इथे देखावा दाखवलेला आहे. तसेच बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून शिवरायांना सुखरूप विशाळगडावर पाठवले होते, त्याचं हे चित्रण आहे. पन्हाळ्यावरून महाराज सुटून आल्यानंतर शाहिस्ते खानाची जी फजेती केली पुण्याच्या लाल महालामध्ये, त्याचं इथे चित्रण केलेलं आहे. बघा खूप छान असं शिवरायांच्या प्रत्येक कार्याची इथे चित्ररेखा दाखवलेली आहे. खूप असा क्रॉसमधून अँगल घ्यावा लागतो कारण ऊन डायरेक्ट त्याच्या काचेवर पडल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. तर हे गुप्तहेर खात्याचे बहिर्जी नाईक यांचं एक चित्रण दाखवलेलं आहे इथे, म्हणजे कसं काम करत होते ते. या ठिकाणी आग्र्यावरून सुटका बादशाच्या हातावर तुरी देऊन म्हणजे बादशाला मिठाई खिलवून शिवाजी महाराज कसे पसार झाले आग्र्यातून त्याचं चित्रण आहे. वेडात मराठे वीर दौडले सात, बैलोल खान आणि प्रतापराव गुजर यांच्यामध्ये जे झालेले युद्ध आहे त्या युद्धाची प्रतिकृती दाखवलेली आहे. कोंढाण्यावर चढाई, तानाजी मालुसरे, राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची सुवर्ण तुला, हे पुन्हा प्राचीन शस्त्र दाखवलेले आहेत. हे बघा
ठेवलेले आहेत या ठिकाणी, चिलखत वगैरे. हे भाल्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. छत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ, शिवरायांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदळकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते भेट. छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकरांना पुन्हा धर्मात घेतले, तो हा प्रसंग. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी येसाजी कंका आणि हत्तीची झालेली झुंज, त्याचं चित्रण केलेलं आहे इथे. आणि रायगड उतरून कशी गेली त्याचं हे चित्रण केलेलं आहे. रायगडावरून जी रात्री कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उतरली त्याचं चित्रण केलेलं आहे. कोंडाजी फर्जंद यांनी किल्ले पन्हाळ्यावर केलेलं आक्रमण, एका रात्रीत 60 मावळ्यांना घेऊन किल्ले पन्हाळा घेतलेला, त्याचंही चित्रण केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, हत्तीवरून जी मिरवणूक काढली होती त्याचं चित्रण आहे. मागच्या हत्तीवर शंभूराजे दिसत आहेत, युवराज शंभूराजे. शिवरायांचा राज्याभिषेकाच्या वेळीचा हा दरबार, त्याचं चित्रण केलेलं आहे. शंभूराजांनी सिंहाला जे फाडलं त्याचे चित्रीकरण इथे केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर संभाजी महाराजांची कारकीर्द होती, ती संपल्यानंतर राजाराम महाराजांची कारकीर्द चालू झाली. आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीनंतर स्वराज्याचं जे संगोपन होते ते संगोपन महाराणी ताराबाई साहेबांनी केलं होतं. आणि त्यांचं हे लढाईच्या वेळीचं दृश्य दाखवलेलं आहे. तर मंडळी, असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे भिवंडी मराठवाडा येथे. तुम्ही सर्वांनी अवश्य येऊन पाहावं असं मंदिर आहे. खूप मन प्रसन्न होतं, वातावरण पण एकदम थंड आहे. तर खूप मजा आली येऊन इथे, मनाला प्रसन्न असं वाटलं. तर आता हा व्हिडिओ आम्ही इथेच मी एंड करतो. आम्ही आता घरी जायला निघतो. तर ही मंडळी आहे आमची सोबत, आम्ही आता घरी जातो. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.